अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या आशूस लाईफस्टाईल या चॅनलमध्ये. बघा, महाराजांची पुण्यतिथी येत आहे आणि आपण सगळेजण जसं महाराजांचा आपला प्रगट दिन साजरा करत असतो उत्साहाने आनंदाने, तशीच आपल्याला महाराजांची पुण्यतिथी ही साजरी करायची आहे. हम गए नाही जिंदा आहे हे महाराजांचं वाक्य नेहमी आपल्या मनामध्ये कोरलेलं आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याला महाराजांची पुण्यतिथी ही साजरी करायची आहे. आता महाराजांची पुण्यतिथी 9 ते 15 एप्रिलपर्यंत आपण सामूहिक सप्ताह ठेवलेला आहे. म्हणजे पारायणालाही बसलेलो आहे, भरपूर जण बसलेले आहे. आपले सेवेकरी पारायणाला कोणी सामूहिक बसलेलं आहे केंद्रामध्ये, तर कोणी घरी आपल्या म्हणजे प्रत्येक आपण संसारिक माणसं आहोत, कारण की प्रत्येकजण आपल्या यांनी बसलेलं आहे. तर बघा, आता आपल्याला या पारायणाची समाप्ती कशी करायची आहे मी तुम्हाला हे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. बघा, तर चला बघा, व्हिडिओ जास्त मोठा न करता पूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघा, जेणेकरून मी तुम्हाला पारायणाची समाप्ती कशी करायची आहे ते सांगणार. जे केंद्रामध्ये बसलेले त्यांनी कशी करायची आहे आणि जे घरी बसलेले आहे त्यांनी कशी करायची हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघा. तर चला बघूया. बघा, आता जे केंद्रामध्ये बसलेले आहे बघा त्यांचं बघू आपण. तर आधी ते बघू, जे केंद्रामध्ये बसलेले आहे त्यांनी काय करायचं आहे. बघा, आता तो केंद्रामध्ये सर्व करून घेतलं जातं, कारण की तिथं नैवेद्य वगैरे सगळं दाखवलं जातं केंद्रामध्ये. जेव्हा 10:30ची आरती होती आपली, त्याच्यानंतर नैवेद्य वगैरे तिथे सगळं व्यवस्थित केलं जातं. तर आपल्याला तिथे बघा, तिथे कुठे तिथे काही केंद्रामध्ये भात आणि शिरा, मसाले भात शिरा असतं, तर काही ठिकाणी पूर्ण जेवण असतं. तर तुम्ही तिथंही करू शकता आणि ज्यांची इच्छा समजा तिथून प्रसाद वगैरे घेऊन यायचं, घरी करायचं, तुम्ही तसंही करू शकता. घरी आल्यानंतर ते नैवेद्य वगैरे दाखवून महाराजांना तुम्ही घरी आल्यानंतर, आता तुम्ही म्हणसाल आम्ही 7 दिवस 7 दिवस पारायण केलं, मग आम्ही तिथं कसं खाणार, आणि आमचं पारायण केल्याचं फळ तिथेच भेटतं, तिथले म्हणजे ज्यांनी ते केलेलं आहे त्यांनाच भेटणार असं काही नाही आहे. ज्यांनी पारायण केलं त्याचं फळ महाराज त्यालाच देणार. महाराजांचं असं नाही की तुम्ही पारायण केलं आणि तुमच्या पारायणाचं फळ दुसऱ्यांना मिळेल, असं नाही. ज्यांनी केलं त्याचं फळ त्यालाच मिळणार आहे. आता बघा, आपण तसंही करू शकतो. तुम्हाला घरी आणून तिथला नैवेद्य प्रसाद म्हणजे तो घरी आणून तुम्ही तोही दाखवू शकता आणि आपल्या घरातलं जेवणही जेवू शकता. आणि बघा, ज्यांनी आता घरात पारायण केलेलं आहे त्यांनी काय करायचं आहे बघा. आणि तसंही आपण वर्गणी वगैरे दिलेली असते, तिथे सामूहिक सप्ताह असतो, तिथे आपण काहीतरी म्हणजे अन्नदान वगैरे केलेलं असतं, कारण की करतातच मोस्ट ऑफ तर त्याच्यामुळे आपलं फळ, आपल्या पारायणाचं फळ आपल्यालाच मिळून जातं. आता बघा, ज्यांनी घरी केलेलं आहे पारायण त्यांनी काय करायचं, सर्वात पहिलं म्हणजे आपल्याला गुरुचरित्र एक नैवेद्य नसतो. जे एक नैवेद्य दाखवतात ना समाप्तीच्या दिवशी, एक नैवेद्य नसतो, 4 नैवेद्य दाखवायचे असते. पहिला नैवेद्य जो असतो तो आपला श्री गुरुदेव दत्त महाराजांसाठी असतो. दुसरा नैवेद्य आपल्या स्वामींसाठी असतो. तिसरा नैवेद्य हा आपण जी पोथी पठण करत असतो त्या पोथीसाठी असतो, त्या ग्रंथासाठी असतो. आणि चौथा नैवेद्य आपल्या कुलदेवतेसाठी असतो. अशा पद्धतीने आपल्याला 4 नैवेद्य करायचे आहे. आता नैवेद्यात काय बनवायचं आहे तर ते तुमच्या सोयीच्छेने तुम्ही बनवू शकता. पुरणपोळी बनवू शकता, वरण भात पोळी शिरा घेवड्याच्या शेंगा वगैरे किंवा भेंडीची भाजी वगैरे असं साध्या पद्धतीनंही बनवू शकता. कारण की त्या दिवशी खूप गडबड असते, खूप धावपळ असते, कारण की आपल्याला अध्याय पण वाचायचं असतं, स्वयंपाक पण करायचं असतं, नैवेद्य पण दाखवायचं असतो, केंद्रात पण जायचं असतं, महाराजांची आपली रोजची सेवा पण करायची असते, त्यामुळे खूप गडबड असते. तर तुम्ही त्या दिवशी अगोदर अध्याय वाचून घ्यायचे, नंतर नैवेद्य केला तरीही चालेल. तर नंतर मग बघा, अशा पद्धतीने करायचं आहे. आणि पुन्हा दुसरं म्हणजे या दिवशी तुम्हाला चार आपल्याला 4च नैवेद्य करायचे आहे. जे 4 नैवेद्य केलेले आहे ते आपल्याला स्वतःला, आपण घरात दाखवलेले नैवेद्य आपल्याला स्वतः आपण ग्रहण केले तरीही चालतं. आणि जो पोथीचा म्हणजे जो आपण ग्रंथाला नैवेद्य दाखवलेला आहे, जे कोणी वाचणार आहे, तो वाचलेला आहे जे गुरुचरित्र, तो नैवेद्य त्या व्यक्तीने खायचा आहे. घरात प्रसाद म्हणून थोडं सगळ्यांना पण द्यायचं आहे आणि आधी नैवेद्य संपवायचे, मग बाकीचं जेवण करायचं आहे, कारण की ते वाया वगैरे घालायचं नाही, आपल्याला तो प्रसाद असतो. तर बघा, नंतर
आता आपण मग केंद्रात जाणार आहोत, मग घरची देवपूजा वगैरे, पण त्या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे, आपल्याला घरची देवपूजा वगैरे करायचं आहे. मेन म्हणजे सर्वात मेन आपल्याला महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक पण करायचा आहे. अभिषेक कसा करायचा आहे बघा, तर आपल्याला अभिषेक कसा करायचा आहे सगळ्यांनाच माहिती आहे अभिषेक कसा करायचा आहे, पण तरी पण मी शॉर्टकटमध्ये सांगते बघा अभिषेक कसा करायचा आहे. 16 वेळा आपल्याला पुरुष सुक्त म्हणायचं आहे, 1 वेळा स्त्री सुक्त म्हणायचं आहे, आणि 1 वेळा पवमान सुक्त म्हणायचं आहे, आणि 1 वेळा रामरक्षा म्हणायची आहे बघा. तर अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही पंचामृताने अभिषेक करू शकता, दुधाने, तुपाने, दह्याने, साखरनी, तुम्हाला जशी इच्छा असेल तुम्ही त्याने अभिषेक करू शकता. पण जेव्हा आपण स्त्री सुक्त पुरुष सुक्त करतो तेव्हा तुम्ही अगोदर तुम्ही याने करून घ्या पंचामृत वगैरे, नंतर तुम्ही पाण्यानेही तो अभिषेक करू शकता, कारण की वेळ लागतो. तर ते तुम्ही पाण्यानेही तो अभिषेक करू शकता. ज्यांना कोणाला समजा श्रीसुक्त वगैरे नाही जमत वाचायला वगैरे, तर सरळ तुम्ही श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या नामस्मरण करून अभिषेक करू शकता. कंटिन्यू नामस्मरण करत राहायचं अभिषेक होईपर्यंत. तुम्ही 108 वेळा करा, 51 वेळा करा, 21 वेळेस करा, सो तुमची इच्छा. अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे, आणि अशा पद्धतीने आपल्याला पुण्यतिथी साजरी करायची आहे. हे झालेली म्हणजे जेवढ्या, आणि हां त्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे बघा. आता तुम्ही त्या दिवशी पारायणाची समाप्ती होणार आहे, मग त्या दिवशी काही ते म्हणते ना काही आम्ही आज बेडवरती झोपले चालेल का, कांदा लसूण खाल्ले चालेल, त्या दिवशी पण तुम्हाला विष्णू सहस्रनाम म्हणायचं आहे. विष्णू सहस्रनाम म्हटल्यानंतर तुम्हाला कांदा लसूण खा, तुम्हाला जे खावं असं वाटत होतं ते तुम्ही खाऊ शकता, पण आधी विष्णू सहस्रनाम म्हणायचं आहे, नंतर खायचं आहे, काही हरकत नाही बघा. अशा पद्धतीने आपल्याला स्वामीची पुण्यतिथी साजरी करायची आहे सगळ्यांना. तर बघा, व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा, आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. काही चुकलं वगैरे असेल तर माफ करा. श्री स्वामी समर्थ.